कंप्लीट दडपशाही आहे. आम्हाला परमिशन का दिली गेली नाही? अन्याय आहे, लयपूर अन्याय आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी मोर्चा काढू शकत नाही, पुन्हा पाकिस्तानमध्ये काढू घ्या. मराठी माणसाचा महाराष्ट्र आहे आणि मराठी माणसाचा महाराष्ट्र राहणार. आमच्या जागेमध्ये जाऊ, आमच्या बिल्डिंग बांधतायत हे लोकं. मराठी भाषा जिंदाबाद. जेवढा मराठी माणूस तुम्ही एक मराठी माणूस आतमध्ये टाकला ना 100 मराठी माणसं इकडे रस्त्यावर उतरतील. ये भाजपा का दबाव है, यहाँ के नेताओं का दबाव है. फक्त मराठी, बोलणे मराठी. खरोखर पोलिसांचे मग आभार मानतो की याच्यामुळे आमचा मराठी माणूस एकत्र येतो. मराठी बोला, मराठी बोला, तुम्ही मराठी बोला, मराठी बोला, तुम्ही मराठी बोला. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी बातमी आहे. मीरा रोडमध्ये मराठी एकीकरण समितीनं मोर्चाचं आयोजन केलं होतं. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. यावेळी मोर्चा काढण्यासाठी आलेल्या मराठी एकीकरण समिती कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. मोठ्या संख्येनं इथं आलेल्या मराठी माणसांची पोलिसांनी धरपकड केली तरी मोर्चा काढण्यावर मराठी बांधव ठाम होते. सरकारकडून दडपशाही सुरू असल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला. जर व्यापाऱ्यांच्या मोर्चाला परवानगी दिली मग आमची गळचेपी का, आमची धरपकड का, असा सवाल मोर्चेकरी करत होते. अखेर धरपकड आणि वातावरण तापल्यानंतर मोर्चाला परवानगी देण्यात आली. आधी ठरलेल्या मार्गानेच अखेर हा मोर्चा काढण्यात आला. मीरा रोड स्टेशनकडे आल्यानंतर हा मोर्चा समाप्त झाला. तर या मोर्चातून मराठी एकजुटीची ताकद मीरा रोडमध्ये दिसून आली. मीरा भाईंदरमध्ये मराठी माणूस 12-15% आहे. जेवढे आहेत तेवढे तुला पुरून उडणार एवढं नक्की आहे. त्यामुळे एक चेतावणी देतो की ह्याच्या पुढे आमच्या नादाला लागायचं. मराठी माणूस कोणाला ऐकणार? आपली एकजूट, आपली एकजूट, आपली एकजूट. मराठी माणूस आगे बढो. आता हे जर ठाण्यात घडलं असतं तर तुम्ही विचार करा काय घडलं असतं. माझ्यासोबत राजन विचारे पण आहेत. त्याचा अर्थ काय झाला असतं कळलं तुम्हाला. त्यामुळे याच्या पुढे मराठी माणसाच्या नादाला कोणी लागेल त्यांनी लक्षात ठेवा, आम्ही आता एकत्र होणार. जेवढं वेगळं व्हायचं तेवढं झालं. आता याच्या पुढे मराठीसाठी आम्ही एकत्र आहोत. आपण सगळे एकत्र राहू. त्याच माणसामुळे हा मोर्चा निघाला. त्याने तो 30-40 सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल केला, सगळ्या प्रेसला दिला आणि आता तो आम्हाला सांगतो. मग परवा तो मोर्चा निघाला त्यावेळेला मराठी माणसासमोर का नाही आला तू? या सगळ्याची जबाबदारी ह्या त्या माणसाची आहे, त्या नालायक माणसाची आहे. या सगळं मीरा भाईंदर मधला जो मराठी टक्का आहे ना तो त्याला त्याची जागा दाखवेल एवढी मला खात्री आहे मराठी माणसाला. नमस्कार. आत्ताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री यांनी असं सांगितलं की आम्ही मोर्चाला परवानगी देत होतो, फक्त रूट बदलायला सांगत होतो. मला स्पष्टपणे सांगायचं आहे की मोर्चाची परवानगी पोलीस द्यायला तयार नव्हते. आणि जो रूट बदलण्याचा विषय आहे तो ते आम्हाला सांगत होते. घटना घडली मीरा रोडमध्ये, व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला मीरा रोडमध्ये आणि आम्हाला सांगत होते मोर्चा काढा घोडबंदर रोडला. मला सांगा, मीरा रोड मधल्या घटनेचा घोडबंदरला कोणी मोर्चा काढता का? याचा अर्थ तुम्हाला परवानगी द्यायची नव्हती. तुम्ही गुजरात्यांना परवानगी दिलीत, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, आमच्यावर पण गुन्हे दाखल करायचे होते. आम्ही कोणी नाही म्हटलेलं तुम्हाला. पण अशा खोट्या समजुती पसरवू नका. शांततेच्या मार्गाने या ठिकाणी मोर्चा होणार होता, परंतु जाणून बुजून या ठिकाणी शक्ती प्रदर्शन जे काही त्यांना भीती वाटली आणि म्हणून या सर्व सत्ताधारी मंडळांनी जाणून बुजून या ठिकाणी हे प्रयत्न केलेला आहे. मला असं वाटतं पोलिसांना दोष देऊन उपयोग नाही. पोलिसांना त्या ठिकाणी सांगितलं गेलं होतं की या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये हा मोर्चा निघाला नाही पाहिजे. शेवटी त्यांनी त्यांच्या ह्याच्याकरता वरून आलेले आदेश पाळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु तरी सुद्धा आज तुम्ही बघितले असेल हे सर्व जनता या ठिकाणी आलेली आहे.
हा मोर्चा काढण्यासाठी सुरुवातीला पोलिसांनी नकार दिला होता. यानंतर आंदोलकांची धरपकड करण्यात आली आणि या धरपकडीमुळे सहभागी मराठी व्यक्तींनी मात्र संताप व्यक्त केला. मॅडम घ्या उचलून. कंप्लीट दडपशाही आहे. जी इमर्जन्सी इंदिरा गांधीने केलेली नाही ती इमर्जन्सी आता देवेंद्र फडणवीस सरकारने आणि गृहमंत्र्यांनी केली. मी कुठलाही पक्ष, मी मराठी पक्षाचा आहे, मराठी भाषेचा आहे, मराठीचा सन्मान करणारा आहे. आम्हाला परमिशन का दिली गेली नाही? जर संविधान इथे पाळलं गेलं का जात नाहीये पाळलं? संविधानाच्या खिलाफ आम्ही जात नाहीये. आम्हाला हक्क आहे, संविधानाने आम्हाला दिलेला आहे आपला विरोध प्रगट करायचा. आम्ही शांततेने मोर्चा करतोय. इथं पोलीस प्रशासन दडपशाही करून मग याच्यानंतर जर काही अतिरेक झाला, काहीतरी झालं तर त्याचा उद्रेक कुठे होणार? काहीतरी अघटित घटना घडण्याला उद्रेक होणार की नाही? म्हणून आम्ही पोलिसांना पण आवाहन करतोय की त्यांनी कुठेही दडपशाही करू नये. त्यांनी आम्ही शांततेत जातो, आम्हाला शांततेत जाऊ द्या. आम्ही काही कुठलेही अनुचित प्रकार घडणार नाही मोर्चामध्ये. पण जर अशी दडपशाही झाली तर नक्कीच होईल आणि त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही. फक्त मराठीचा मोर्चा आहे, फक्त मराठी, ओनली मराठी. तुम्ही इतर धर्मियांना सुद्धा काय आवाहन कराल? इतर धर्मियांना तुमच्या मी बोलते बाहेर राज्यात आते माणसं महाराष्ट्रामध्ये कमवायला 20 वर्ष झाले म्हणते, 80 वर्ष झाले, 3 पिढी झाली. यांचा गरज नाही मराठी शिकवायला पाहिजे ना. दुबई जाते, चायना जाते, दुसऱ्या स्टेटमध्ये जाते. 2 वर्षमध्ये दुबईची भाषा शिकतात का ना? महाराष्ट्रामध्ये 80 वर्ष झाले, यांच्या गरज असतं नाही की मराठी शिकवायला. म्हणतात 3 तारखेला परवानगी नव्हती, पोलीस म्हणतात. त्यांच्याकडे परमिशन काय का? परमिशन नाही तर मोर्चा काढला. महाराष्ट्रामध्ये मारवाडी गुजराती मोर्चा काढला. तुम्ही महाराष्ट्रामध्ये आहे, मराठी मोर्चा काढू शकत नाही का? काढू शकत ना. परमिशन कशा दिले नाही? अन्याय आहे, लय बोर अन्याय आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी मोर्चा काढू शकत नाही तर का पाकिस्तानमध्ये काढू घ्या? आज इथे आमच्या जागेमध्ये येऊन आमच्या बिल्डिंग बांधतायत हे लोक आणि आम्हाला गरज येत नाही. हे गुजराती मारवाडी लोक एवढा अत्याचार करतात आमच्यावर. बाई देऊन द्या. जय महाराष्ट्र, जय शिवाजी. मोठ्या संख्येने मराठी माणूस जमणार आणि अजून जमणार. जेवढा मराठी माणूस तुम्ही एक मराठी माणूस हातमध्ये टाकला ना, 100 मराठी माणसं इकडे रस्त्यावर उतरतील. कारण या मराठी भाषेचा या लोकांनी अपमान केलेला आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेसाठी लढायला मराठी तुमच्या नेत्यांना ताब्यात घेतलं गेलंय. किती मी बोलतो ना, किती ना आम्हाला पण ताब्यात द्या. आमच्या घरचे उतरतील, आमच्या आजूबाजूचे उतरतील, मराठी भाषेसाठी सगळे उतरून राहणार या आजच्या तारखेमध्ये. दरम्यान या मोर्चामध्ये हजेरी लावण्यासाठी आलेले मंत्री सरनाईक यांना उपस्थित मोर्चेकऱ्यांच्या रोषाला सामना करावा लागलेला आहे, सामोरं जावं लागलेलं आहे. उपस्थितांनी सरनाईक गो बॅकच्या घोषणा दिल्या. 50 खोके एकदम ओकेची घोषणा यावेळी देण्यात आली. यावेळी गर्दीतून सरनाईकांच्या दिशेनं एक बाटलीही भिरकावण्यात आली. या रोषामुळे मग सरनाईकांनी मोर्चातून काढता पाय घेतला. बाहेरचे मनसे आणि उबाट्याचे लोक आलेले, बाहेर ना आलेले. सुरुवातीला परवानगी दिली असती तर हे चित्र झालं नसतं. मी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. प्रताप सरनाईकांच्या बाबतीत इथे जे झालं ते योग्य नाहीये. कारण तो ज्या वेळेला इथे आला त्यावेळेला मराठी माणूस म्हणून आला होता. मागच्या 2 दिवसापासून मला त्यांच्या स्टेटमेंट आवडत नव्हते, पण आज सकाळपासून त्या मराठी माणसाला का नाही मोर्चा काढून दिला याच्या बाबतीमध्ये ते बोलत होते. सो जर एखादा माणूस मराठी माणूस म्हणून जर एखादा मोर्चा देत होती, कारण मी त्यांची टीव्हीवर एक बाईट ऐकली, त्यात ते म्हणाले की मी आमदार आणि मंत्रीची चादर बाजूला काढून मराठी म्हणून इथे आलेलो आहे. सो मला असं वाटतं की जर एखादा मराठी माणूस आपल्या सोबत येत असेल तर त्याला प्रेमाने घेतलं पाहिजे. दरम्यान या मोर्चाला परवानगी नाकारण्यावरून मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी पोलीस महासंचालकांकडे नाराजी व्यक्त केली. सरकारला बदनाम करण्याचा कुणाचा हेतू होता का असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केल्याची माहिती आहे. या संदर्भात चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलाय. संपूर्ण प्रकरणाबाबत मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांना जाब विचारला.
मराठी एकीकरण समितीची लोक गेले अनेक वर्ष शिवजयंती साजरी करतात, मराठी उत्सव साजरे करतात. ठीक आहे, कुठल्या तरी राजकीय पक्ष त्यामध्ये घुसले असतील मोर्चाच्या माध्यमातून, ती गोष्ट नंतरची आहे. परंतु मराठी एकीकरण समितीची मंडळी जर काम करत असेल तर त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहण्याची भूमिका ही प्रताप सरनाईकची आहे. आणि अशा प्रकारे पोलीस आमच्या सगळ्या मराठी बांधवांना रात्री बेरात्री जर घरात घुसून त्यांना उचलत असतील, त्यांना आतमध्ये टाकत असतील, नोटिसा देत असतील, तर प्रताप सरनाईक सहन करणार नाही. मी आता राज्याचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्या संदर्भात माझी स्पष्टपणे नाराजी व्यक्त करणार आहे. जाणीवपूर्वक शहराचं वातावरण बिघडवण्याचा हा प्रकार आहे असा माझा आरोप आहे. आताच मीरा भाईंदरचे जे पोलीस आयुक्त मधुकर पांडे त्यांच्याशी बोललो आणि मी पूर्ण नाराजी व्यक्त केली की शेवटी व्यापाऱ्यांनी जर 3 दिवसापूर्वी मोर्चा काढला असेल आणि त्या मोर्चाला तुम्ही परवानगी नाही दिलं असं तुम्ही म्हणत असाल, तर मराठी एकीकरण समितीची जी काही कार्यकर्त्यांनी तुमच्याकडे विनंती केली होती आणि तुम्हाला जर परवानगी द्यायची नव्हती तर तुम्ही नसती दिली तरी चाललं असतं. परंतु रात्री बेरात्री कार्यकर्त्यांची धरपकड करून अशा प्रकारे जर एखाद्या राजकीय पक्षाचा अजेंडा शहरात चालवण्याची भूमिका जर तुमच्या माध्यमातून अशी होत असेल तर त्या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून मी सहन करणार नाही. अहो, माझं म्हणणं हे मोर्चा काढल्यानंतर तुम्ही करायला पाहिजे ना. काय रात्री बेरात्री कोणाला अटक करायची वगैरे गरज होती तुम्हाला सांगा. जी ताकद तुम्ही 2 दिवसापासून दाखवताय ती ताकद मोर्चा काढल्यानंतर दाखवायला पाहिजे होती पोलिसांनी. आणि मी आधीच सांगितलं की शेवटी मंत्री आणि आमदार मी नंतर आहे, मी मराठी आधी आहे. आणि मराठी एकीकरण समितीची मोर्चा जर निघत असेल किंवा शांतताप्रिय मार्गाने ते जर कुठलं आंदोलन करत असेल तर प्रताप सरनाईक हा नेहमीच त्यांच्याबरोबर राहील. ह्या शहराचा आमदार म्हणून माझं ते कर्तव्य आहे. तर आंदोलक मार्ग बदलण्यास तयार नसल्यानं परवानगी दिली नाही. सर्वांना मोर्चाला परवानगी मिळेल असं विधान मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय. कायदा सुव्यवस्था बिघडवणं अयोग्य आहे असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी आंदोलनावर भाष्य केलं. ते जाणीवपूर्वक अशा प्रकारचा रूट मागत होते की ज्यातनं कुठेतरी संघर्ष होईल. आणि पोलिसांचं म्हणणं असंही होतं की या संदर्भात काही लोकांच्या संदर्भात त्यांच्याकडे काही इनपुट्स आले होते की त्यांना त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची काही कारवाई करायची आहे. आणि म्हणून पोलिसांनी त्यांना एवढं सांगितलं होतं की जो नेहमी रूट असतो मोर्चाचा तो रूट तुम्ही घ्या, अशा प्रकारचा रूट घेऊ नका. पण त्यांनी त्याला नकार दिला. त्यांनी सांगितलं आम्ही हाच रूट घेणार, दुसऱ्या रूटवर आम्ही काही जाणार नाही. म्हणून पोलिसांनी ती परवानगी नाकारली असं मला आत्ताच सीपींनी सांगितलेलं आहे. जर मनसेच काय कोणालाही मोर्चा काढायचा असेल आणि परवानगी हवी असेल तर ती परवानगी मिळेल. मात्र आम्हाला इथेच काढायचं आहे, असाच काढायचा आहे, अशा प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याकरता जर जाणीवपूर्वक प्रयत्न झाला तर ते योग्य नाहीये. शेवटी आपल्याला सगळ्यांना एकाच राज्यामध्ये एकत्रितपणे राहायचं आहे, आपल्या राज्याच्या विकासाचा विचार करायचा आहे. त्यामुळे योग्य रूट देऊन त्यांनी जर परवानगी मागितली तर ती परवानगी कधीही मिळेल, आजही मिळेल, उद्याही मिळेल. गृह खात्याने सांगितलं नव्हतं सस्पेंड करा लगेच. गृह खात्याने सांगितलं नाही, सरकारने आदेश दिला नाही तर कसली वाट बघताय, करा सस्पेंड. सरकार आहे, सरकारने नाही सांगितलं ना करा सस्पेंड. प्रताप सरनाईकांनी मागणी करावी की सस्पेंड करून टाका सगळ्यांना. त्यांचा मतदारसंघ आहे, ते आज मंत्री आहेत त्या भागातले, करा सस्पेंड. अरे काय सांगता, पोलीस आहे ना, पोलीस स्टेशनच्या बाहेर सरकारला विचारल्याशिवाय पडत नाहीत. काय सांगता आम्हाला, आम्ही काय आज आलो काय, आम्ही पण 45 वर्ष राजकारण करतो. मराठी नाहीतर प्रबळ प्रांतीयांचा जेव्हा मोर्चा काढण्यात आला तेव्हा आर्थिक मदत सुद्धा भाजपकडनं देण्यात आली होती, परवानगी देण्यात आली होती. पण मराठी माणसांनी जेव्हा निर्णय घेतला की आता आपल्याला मोर्चा काढायचा आहे तेव्हा चुन के एकेकाला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न हा सरकारकडनं त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला जातोय. म्हणजे आपण म्हणतो ना की पुन्हा 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 फक्त भेदभावाचं राजकारण भाजपकडनं आपल्याला बघायला मिळतंय. हे अतिशय चुकीचं आहे. आणि हे सरकार काय करतंय तर हे टराटरा संविधानाला त्या ठिकाणी फाडण्याचा प्रयत्न करतंय. हे जे महाराष्ट्रामध्ये संतांचा विचार, एकोपा, बंधुभाव जो तिथं आहे तो कुठेतरी तोडण्याचा, फक्त सत्ता आणण्यासाठी प्रयत्न हा सरकारकडनं आणि भाजपकडनं होतोय.
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये ह्याकरता जी काही काळजी घेणं आवश्यक ती काळजी आम्ही घेतोय. आपण अशा वेळेस आपण व्यापाऱ्यांना देखील कुठलीही मोर्चाची परवानगी दिली नव्हती. त्यांच्यावरती देखील आपण गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यामुळे आपण व्यापाऱ्यांना एक न्यायाने मराठीच्या विषयाला घेऊन जे आंदोलन करते ह्यांना दोषाने असं आपण काहीही केलेलं नाही. परवानगी आजही आम्ही परवानगी द्यायला तयार आहोत. आपण फक्त कायदा शेवटी याच्यामध्ये काही कोर्टाच्या काही गाईडलाईन्स देखील आहेत. मोर्चाची परवानगी देत असताना त्या गाईडलाईन्सचं आम्हाला पालन करायचं आहे. कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये ह्याची आम्हाला काळजी घ्यायची आहे. अशा वेळेस आज अजूनही आम्ही त्यांना परवानगी देण्यास तयार आहोत. जर का त्यांनी जागा बदलली आम्ही त्यांना परवानगी देण्यास आमची तयारी आहे. परवाचा वरळी डोमचा कार्यक्रम हा देखील मराठी माणसाचा म्हणून त्या ठिकाणी आयोजित केला होता झालेला आहे. आणि आता जे आपण मला प्रश्न विचारला त्याची माहिती मी घेऊन बोलेन, कारण मला अजून कधी मोर्चा आहे कुठचा मोर्चा आहे माहीत नाही. परंतु लोकशाहीच्या माध्यमातून जे आंदोलन होतं त्याला परवानगी देण्याची जबाबदारी शासनाची असते, प्रशासनाची असते आणि ते आम्ही करत असतो. भाईंदरमध्ये हा मोर्चा होता आणि जमावबंदी लागू केलेली आहे. याबाबत जे काही कायदेशीर असेल ते पोलीस तपासून घेतील, त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करतील. काम आहे लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन बघणं आणि मला वाटते पोलिसांचे योग्य काम केलं असेल. मोर्चा काढायला कुठली बंदी नसावी, लोकशाही काढायलाच पाहिजे, परंतु हेतू वेगळा आहे. आज आपण हा मोर्चा बघितलं तर त्यामध्ये मराठी एकीकरण समितीच्या नावाने हा मोर्चाला तूल दिला जातो. आता मराठी एकीकरण समिती कोण आहे? त्याचे अध्यक्ष पूर्व मनसेचे कार्यकर्ता. तर मराठी एकीकरण समितीनं हा मोर्चा काढला होता. धरपकड करण्यात आली, त्यामुळे एकीकडे टीका होतीये तर दुसरीकडे आता बचावात्मक जो काही पवित्रा आहे तो सरकारकडून घेतला जाताना दिसून येतो. त्यामुळे पुढे नेमकं काय होतं, कशा पद्धतीनं प्रतिक्रिया येतात ते बघावं लागेल.